जगची धर्मा जगाला प्रेम अर्पावे। जगी जे हीन अतिपतिता। नमस्कार, मी वरद चेतन अमृतकर. श्यामची आई कथाकथन या उपक्रमात मी रात्र 20वी सांगणार आहे. सात्विक प्रेमाची भूक. काय सुरुवात करू ना रे गोविंदा, श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातार बाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडाचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते, गोविंदा म्हणाला. अरे हे पहा, आलेच म्हातार बाबा. या इकडे बसा, राम म्हणाला. इकडेच बरे आहे, असे येथे बसतो. ते म्हातार बाबा म्हणाले. श्याम, सुरुवात करू आता, राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्यांची सुरेल मधुर अशी मुरली वाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकवण्यास ठेवले. मामाकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरविलेले. 1-2 इत्यान माझे शिक्षण झाले होते. दापोली मोठं सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती. दापोलीचे शास्त्रालय एकेवेळी मुंबई इलाक्यातील गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्यांची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. ह्या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाला. दापोलीहून माझे गाव 6 कोसांवर होते. पायाचे मी एवढे चालू जाई की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता, परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्यावेळेस मी दर शनिवार रविवार घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघायचो व दिवे लागल्यापर्यंत घरी पोचायचो. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेमळ सहवासात घालवण्यास व सोमवारी पहाटेच उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोली शाळेत जावयाचे. याचाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला या जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते. कधी कधी एकदम मनात येते की खरोखर आपल्याला या जगात कोणी आहे का? हा विचार मनात घेऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे असा अनुभव मला आहे. लहानपणापासूनच सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेलेला होतो. जणू या 2 वस्तू शेकडो जन्मात मला मिळाले नव्हते. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे, जे थोड्यात अमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे मला प्रेम पाहिजे. सोडावरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते असेल क्षणभर असतो जाणारे, परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा
स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझीही जणू तशीच स्थिती होती. तर 8 दिवसांनी घरी जावयासे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावे. या हवेवर प्रेमही जगात 8 दिवस राहायचे व घरी जायचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते. 6.5 कोसांच्या रस्त्या वाटेतून तरी खेडी गाव येत होते. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. या विहिरीजवळ येतात मला भीती वाटू लागते. मी राम राम म्हणू लागावे व पळत सुटे. जंगल आले म्हणजे वाटेत या जंगलातून वाघ बिग तर नाही येणार. मी त्यावेळेस 12-13 वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीतून मी पाणी प्यायलो. ही घोडा विहीर होती म्हणून घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या या विहिराला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झपझप पाऊल टाकीत चालो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी येत असत. मी अंगणात दिसत. अण्णा आला, अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघाला? जरा लवकर निघावे की नाही? बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्याने चालवत नव्हते जात. जणू गळूनच गेल्यासारखे होते. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीस यावे अशी आई म्हणाली. आई, मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कडक पाणी घे व पाय धु. थांब, थोडे तेल लावते. मग वर कडक पाणी घे असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. आई माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळच्या स्थितीत आनंद हा शब्द मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अतिशय पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव असे लहान भाऊ मला म्हणत होता. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद नाही झाला. ते काही बोललेले नाहीत. बाहेर पाय धुवून आले व संध्याला बसले. काय रे, संध्या वगैरे करतो का तिकडे? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्याचा
अर्थ मला समजत नसे तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. नाही केली करतो मी म्हटले. तेथे चुलीजवळ काय बायकांसारखा बसला आहेस? उठ, संध्या वगैरे करायची. ते रागाने बोलले. आई म्हणाली, आत्ता तो आला, दमला आहे, गळून गेल्यासारखे वाटते. म्हटला, जरा बसला आहे, शाप, जा संध्या वगैरे कर. मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातून पाणी येत होते. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही? आणि हे केवढे डोके वाढवले आहे, हजाम मिळत नाही का तिकडे? नुसता कावळा झाला आहे. मी तिकडे आलो होतो तेव्हा बजवले की डोके करून घे म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटले लागली. उद्या सकाळी त्या गोंड्या नव्याला नाहीतर लख्या नव्याला बोलवून आण व डोके तपासून घे. नाहीतर येथे राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेलेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती. दगड मिळाले. मला माझा उडका आवरलेला. त्याचा स्फोट झाला. झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी. वडील म्हणाले, पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यावे लागतात. जवळ नसेल केले. तेथे पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. श्याम, उगी हो. संध्या झाली का? आरती करा, मी पाणी वाढते. भुकेलेला असशील. आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा, पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता. आरती झाली, पाने वाढली. आम्ही जेवणास बसलो. आईने मला दही वाढले, मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून मी माझ्या पानातले दही माझ्या लहान भावाच्या पानात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. जणू अश्रुमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री ते जे दही दिले त्यात जी गोडी होती, ती सहृदयता होती, ती पैशांत घडल्यात नव्हती. आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठलो. वडील शेतावर वगैरे गेले. मी जागता होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती. मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजित होती. मला प्रेम पान्हा पाजित होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजव. तुझी
घडी घाल. चल मला निजव थोडा वेळ थोपट. राहू दे पोते रे. मुलापुढे आईचे काय चालणार आहे का. मी जणू त्यावेळी कुकुळा बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले. ओव्या म्हटल्या. मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हणालो, आई मी आपला निघून जातो. मी येथे राहत नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरी. ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असे नको करू श्याम. हे चांगले का. अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात काय असते. बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा. रागवलेले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे. तुला कळत का नाही. त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले तर 2 शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का. इतकी वर्ष त्यांनी तुमच्यासाठी अपमान सोसवले. खस्ता खाल्ल्या. तुम्हाला लहानचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात. ते तू त्या 2 शब्दांमुळे विसरून का जावे. आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहेत म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे. आई बापांना बरे वाटले म्हणून हजामत करण्यासही तू तयार नाही आहे का. आई बापांच्या धर्मभावना दुखविल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नयेस का. आई म्हणाला समजवत होती. केसात कसला धर्म आहे ग. मी म्हटलो. आई म्हटली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू का ठेवलीस. मोहतच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल परंतु आज मला सारे कळत आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपणास आश्रमाव्यास सांगाव्यास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यांसाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, नहाणे, धुणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा. धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा कोठेही गेली तरी हवी. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून. खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे हे मला आज कळत आहे. त्या दिवशी मी वडिलांवर रागून जाणार होतो परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई परंतु चांगला मार्ग दाखवी. तिचे प्रेम आंधळे बावट नव्हते. आई कामधाम करवण्यास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो. नाव्याला बोलवून आणले. गोविंदा. नावी म्हणजे घरोबाचा. काय श्याम, लयशी डोकही वाढवलीस असे त्याने विचारले. मी त्याला म्हटले, गोविंदा तुझा हात हलका आहे. ते दापोलीकडे नावी फार रडवितात. माझे शब्द ऐकून
गोविंदाला बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवनसे आणले होती. तवनसे म्हणजे जून झालेली काकडी. वडील आईला म्हणाले, हे तवनसे आणले आहेत. पातोळे कर, श्यामला आवडतात. ही हळदीची पाने सुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटतं. श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण आंघोळ करून देवळात जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशी करीत असतो. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम माझ्यावर भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आणवीत. मला पातोळे आवडतात म्हणून बाहेरून हिंडावयास जाऊन तवनसे घेऊन आले. त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो. असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांना केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते. हीच व आपल्या मुलाची पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम, की दोन शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ शकत नाही. दोन शब्दहीच मी मुरून जावीत असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवले म्हणून वाळलेला पातेरा वगैरे घालून विस्तव पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती. त्यातली जास्वंदीच्या फुलांची देठे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगांची, निरनिराळ्या प्रकारांची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिले. पूजेला मुठभर तांदूळ ठेविले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. भस्माची पुडगुली पाटावर ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती खिसली. हळदीचे पान पुसले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदूळचे पीठ काकडींच्या खिसात मिसळण्यात त्यात गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरवतात. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालवण्याचे. वाफेवर हे उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होते. वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाळीने निराजून लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाड्या वापरीत नसे.
पूजा करून वडील देवळास गेले. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवण झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढ गाणकी पाटोळा. माझ्याकडून एक वाढ. वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही. 10 उठक बैठक काढ, अंगणातील गवत भेटून टाक, त्या झाडाला 4 कळश पाणी आणून टाक, देवान 10 नमस्कार, असे प्रकारच्या त्यांनी शिक्षा असत. एकदाही वेळास त्यांनी आम्हावर मारीत नसे. आमची जेवणे झाल्यावर आई जेवणास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हटला, आई जाऊ. कुठे रे बाबुल्या? मी म्हटली, आईला आहे माहीत. जाऊ का? त्याने विचारले. आई म्हटली, जा, पण तिथे श्लोक बी म्हणत नको बसू. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावाने हाक मारीत. आम्ही त्याला बाबुल्या म्हणून असे. मी विचारले, आई, करंदीकांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला आहे? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसांकड्यांच्या वेळी परवानगी घेण्यास येतो. एरवी कुठे बाहेर जाण्याच्या वेळेस नाही विचारतो. लबाड कुठला आहे आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठमोठ्याने श्लोक म्हणत बसतो. वेडगं. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तू आज गेला असता तर त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न नसते गोड लागले, घास नसता गेला. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातनं घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली. जणू की श्यामने त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे. श्याम, अरे, मी अशी आजारी मी नाही हो फार दिवस जगायची. आता इकडे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहीण कोण पुशीत आहे? गरीबला कोण? तुम्ही मुले तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख. असे म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फिरतील काळ, नाहीतर होतील काळ. तुम्ही काळ नका हो. जर काळ आला तर त्याला हकलून द्या, त्यांना सुख द्या. आईचे जेवण झाले. मी तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेचीही भांडी वगैरे उपकरणे जमविली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली. मी विसळली. दिवस आनंदात गेला. आईने मला धोतर फाटलेले होते ते ठिगळ लावून दिले.
रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी दिली. ती आम्ही प्यायलो. पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेविला होता. उडदाचा पापड व मेथकूट तिने वाढिले. भातात 2 तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीस ये हो. पाय फार दुखत असते तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी. घ्यावे 2 आणि यावे. जप हो असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट नको वाटून घेऊस. नीट वाग, अभ्यास कर तर म्हणाले. नंतर मी दोघं धाकट्या भावास कुरवाळून निघालो. महारथवाड्यापर्यंत वडील पोचवण्यास आले. पुढीलही बेहरण्यापर्यंत आले. आमची गावाची हद्दीपर्यंत तेथे एक मोठे बेहरण्याचे झाड आहे. तेथे माघारे गेले व मी एकटा चालू लागलो. आई बापांचे प्रेम मनात येऊन मी रडत चालू लागलो होतो.